हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण पूर्ण स्पर्धेत उद्योगाचे अल्पकालीन व दीर्घकालीन समतोल या अनुषंगाने बोलणार आहोत. परंतु आपण या भागामध्ये फक्त पूर्ण स्पर्धेतील अल्पकालीन उद्योगाचा समतोल म्हणजे शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ इंडस्ट्री याच्यावरच आपण फोकस ठेवणार आहोत. आणि पुढील भागामध्ये आपण लॉंग रन इक्विलिब्रियम ऑफ इंडस्ट्री अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन हे पाहणार आहोत. आता हे सुरू करण्यापूर्वी आपण संतुलन म्हणजे काय, म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यावेळेस उद्योगातील उत्पादनामध्ये बदल होऊ शकत नाही. लक्षात राहू द्या, ज्यावेळेस उद्योगातील उत्पादनामध्ये बदल होऊ शकत नाही त्यावेळेस आपण त्याला संतुलन झाले असं म्हणत असतो. तसेच ज्यावेळेस उद्योग संस्था त्यांच्या उत्पादनामध्ये वाढही करू शकत नाही किंवा घटही करू शकत नाही, त्याचप्रमाणे प्रस्थापित असणाऱ्या उद्योग संस्था ह्या उद्योगामधून एक्झिट करू शकत नाहीत, अशा स्थितीला आपण संतुलित अवस्था असं म्हणत असतो. मुख्यत्वे उद्योगामध्ये वस्तूचे उत्पादन हे संतुलित असते, म्हणजे एकूण उत्पादनाचा पुरवठा हा एक्झॅक्ट मागणीच्या संख्ये इतकाच असतो. मात्र अल्पकाळ आणि दीर्घकाळ शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म यामध्ये उद्योगाच्या संतुलनामध्ये काही फरक आहेत. तर तो फरक कोणता, तर दीर्घकाळामधील उद्योग संस्थांचे आगमन एंट्री किंवा निर्गमन एक्झिट होऊ शकते. मात्र अल्पकाळामध्ये ही शक्यता अल्पकालीन उद्योगामध्ये होत नाही. आता आपण सुरू करूया शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ इंडस्ट्री. अल्पकाळामध्ये उद्योग संस्थेचा समतोल होत असताना प्रस्थापित उद्योग संस्था ह्या आपल्या एकूण उत्पादनामध्ये बदल करू शकत नाही, म्हणजे उत्पादन वाढवू शकत नाही किंवा उत्पादन कमी करू शकत नाही. या उद्योग संस्था अतिरिक्त नफा म्हणजे सुपर नॉर्मल प्रॉफिट किंवा अबनॉर्मल प्रॉफिट हे मिळवत असतात. तर नवीन उद्योग संस्था या उद्योगामध्ये प्रवेश करू शकत नाही, म्हणजे त्या सर्व उद्योग संस्था ह्या संतुलित असतात. आणि समजा काही उद्योग संस्थेला अल्पकाळामध्ये जर तोटा होत असेल तर त्या उद्योग संस्था तो उद्योग सोडून जाऊ शकत नाही. अल्पकाळात जेव्हा उद्योगातील वस्तूसाठी असताना मागणी आणि पुरवठा समान होतो त्या ठिकाणी संतुलित किंमत ही निश्चित होत असते व उत्पादन समतोल हा साधला जात असतो. आणि त्याद्वारे जी किंमत ठरते ही किंमत सर्व उद्योग संस्थांना आणि ग्राहकांना स्वीकारावी लागत असते. आता आपण शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ इंडस्ट्री पाहत असताना आपण दोन डायग्रामच्या सहाय्याने अल्पकाळामध्ये उद्योग संस्थेचं संतुलन कसं प्रस्थापित होतं हे पाहणार आहोत. पहिल्या डायग्राम मध्ये आपण उद्योगाची समतोलता पाहणार आहोत, तर दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण उद्योग संस्थांचे संतुलन कशा प्रकारे होते हे पाहणार आहोत. या उद्योगातील सर्व उद्योग संस्था स्थिर उत्पादन खर्चावर उत्पादन घेतले जाते. लक्षात राहू द्या, स्थिर उत्पादन खर्चावर उत्पादन घेतले जाते, कारण सर्व उत्पादन घटक जे उत्पादन प्रक्रियेसाठी वापरले जातात ते एक जिन्सी असतात. त्याचप्रमाणे त्याच्याद्वारे झालेले उत्पादन हे सुद्धा कसं असतं, एक जिन्सी असतं. आता आपण आकृतीच्या सहाय्याने संतुलन कशा पद्धतीने प्रस्थापित होतं हे पाहण्याचा प्रयत्न करूया. आता पहिल्या आकृतीमध्ये अक्ष अक्षावरती आपण आउटपुट दर्शवलं आहे आणि OY ऍक्सिस वरती आपण प्राइस दर्शवलेली आहे. SS हा पुरवठ्याचा वक्र आहे आणि D1, DD, D2, D2 हे मागणीचे वक्र आहेत. सुरुवातीला D1 हा मागणीचा वक्र SS ह्या पुरवठ्याच्या वक्राला E1 या ठिकाणी संतुलित होतं, म्हणजे या ठिकाणी समतोल होतं. त्यावेळेस OQ एवढं आउटपुट हे निश्चित होतं आणि OP एवढी किंमत ही निश्चित होत असते. हे झालं उद्योगाच्या बाबतीतील समतोल. आता आपण उद्योग संस्थेच्या बाबतीमधला विचार करूया. आता या ठिकाणी OX ऍक्सिस वरती आपण आउटपुट दर्शवले आणि OY ऍक्सिस वर पण प्राइस कॉस्ट रेव्हेन्यू दर्शवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तीन पॉइंट दाखवलेत, तीन संतुलनाचे पॉइंट दाखवलेत, E1, E आणि E2. आता आपण सुरुवातीला E1 पॉइंट या दृष्टिकोनात आपण विचार करणार आहोत. ही ब्लॅक कलरची रेषा ऍव्हरेज रेव्हेन्यू फर्स्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू फर्स्ट हा वक्र काढलेला आहे, जो अक्षाक्षाला समांतर असतो. आता आपण संतुलनाची पहिली अट पाहूया, ज्या ठिकाणी सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्चाचा वक्र खालून छेदून जातो त्या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होतं. आता या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला मार्जिनल कॉस्ट कर्व खालून छेदून वरती जातो, या ठिकाणी संतुलन प्रस्थापित होतं. E1 या बिंदूमध्ये संतुलन प्रस्थापित झालेलं आहे. ह्या E1 संतुलित बिंदूतून आपण जर लंब टाकला जो OX ऍक्सिसला छेदतो तो E1 Q1 हा लंब होईल. त्याच वेळेस OQ1 एवढं आउटपुट निश्चित होईल आणि OT एवढी किंमत ही ठरेल.
आता आपण ह्या उद्योग संस्थेला नफा होतोय का तोटा होतोय हे पाहण्यासाठी आपण शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्वचा विचार करूया. हा रेड कलरचा शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे. हा शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा प्राइस किंवा ॲव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा खाली आहे. म्हणजे या ठिकाणी ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट किंवा आपण प्राइस इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट असं म्हणतो. किंमत ही जास्त आणि खर्च कमी आहे. आता आपण या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू किती आणि टोटल कॉस्ट आहे याच्या अनुषंगाने त्या उद्योग संस्थेला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे पाहण्याचा प्रयत्न करूया. आता आपण टोटल रेव्हेन्यू मोजूया. टोटल रेव्हेन्यू मोजताना आपण प्राइस इंटू आउटपुट करत असतो. या ठिकाणी ओटी ही किंमत आहे आणि OQ1 हे आउटपुट आहे. ह्या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला OTE1Q1 ही टोटल रेव्हेन्यू मिळतं. आणि आपल्याला टोटल कॉस्ट काढायचं म्हटलं तर आता आपण टोटल कॉस्ट हा जो शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व आलाय इथं R पॉइंट आहे बघा. इथून RQ1 हा झाला कॉस्ट म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आलेला कॉस्ट हा प्रतिनग कॉस्ट आहे. जर आपला एकूण खर्च जर काढायचा असेल टोटल कॉस्ट जर काढायचं असेल तर आपण काय करतो कॉस्ट इंटू आउटपुट करतो. आता या ठिकाणी ON हा कॉस्ट आहे आणि OQ1 हे आउटपुट आहे. ह्या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला टोटल कॉस्ट मिळतो. टोटल कॉस्ट होतोय ONRQ1 हा झाला टोटल कॉस्ट. आता टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट करूया. टोटल रेव्हेन्यू आहे OTE1Q1 हा टोटल रेव्हेन्यू झाला. यातून ONRQ1 हा टोटल कॉस्ट जर आपण मायनस केला तर शिल्लक राहते तो NTE1R हा झाला त्या उद्योगांना मिळणारा अतिरिक्त नफा. अबनॉर्मल प्रॉफिट किंवा याला आपण सुपर नॉर्मल प्रॉफिट असंही म्हणतो. आता समजा मार्केटमध्ये मागणी कमी झाली. मार्केटमध्ये मागणी कमी झाल्यामुळे D1 हा मूळचा मागणी वक्र डाव्या बाजूला शिफ्ट होईल आणि नवीन DD हा मागणी वक्र तयार होईल जो पूर्वीच्याच पुरवठा वक्राला E या बिंदूमध्ये संतुलित होईल. आता या ठिकाणी E बिंदूमध्ये समतोल झाला त्यावेळेस OQ एवढा आउटपुट निश्चित होईल आणि OP एवढी किंमत ठरेल. आता आपण पुन्हा दुसऱ्या डायग्रामकडे जाऊया. आता आपण ह्या E पॉइंटच्या अनुषंगाने बोलणार आहोत. E संतुलनाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. ह्या E संतुलन उद्योग संस्थेला हा नॉर्मल प्रॉफिट होत असतोय. आता नॉर्मल प्रॉफिट होत असताना दोन अटी आपण विचारात घेतो. पहिलं मार्जिनल रेव्हेन्यू कर्व इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट कर्व. ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट कर्व. आता पहिली अट मार्जिनल रेव्हेन्यू कर्व हा ब्लॅक कलरचा त्याला शॉर्ट टर्म मार्जिनल कॉस्ट कर्व खालून छेदून वरती जातोय ह्या E पॉइंटला. त्याच वेळेस हा ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्वला ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा रेड कलरचा E पॉइंटला स्पर्श करतोय. त्या E बिंदूमध्ये त्याचं संतुलन होतंय. आणि E पॉइंट मधून आपण जर लंब टाकला OX ऍक्सिस ला छेदेल असा तर EQ हा आपण लंब काढला. हा लंब प्राइस दाखवतोय कॉस्ट दाखवतोय आणि रेव्हेन्यू दर्शवत असतो. म्हणजे EQ इज इक्वल टू PO आहे हे लक्षात राहू द्या. आता या ठिकाणी आपण उद्योग संस्थेला नॉर्मल प्रॉफिट कसा मिळतोय हे मोजण्याचं काम करूया. आता आपण रेव्हेन्यू मोजूया. OP गुणिले OQ आपल्याला OPEQ हा टोटल रेव्हेन्यू मिळेल आणि खर्च OP कॉस्ट आणि OQ आउटपुट त्यामुळे OPEQ हे झालं टोटल. हा झाला टोटल कॉस्ट. टोटल रेव्हेन्यू मधून आपण टोटल कॉस्ट वजा केला असता आपल्याला उत्तर जे येणार ते 0 येणार कारण OPEQ टोटल रेव्हेन्यू आहे आणि OPEQ हा टोटल कॉस्ट आहे. त्यामुळे उद्योग संस्थेला या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिट मिळतं. नॉर्मल प्रॉफिट का मिळतं तर अजून ही ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे तो खालच्या बाजूला आहे. त्यामुळे उद्योग संस्थेला त्या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिट हे मिळत असतं. आता पुन्हा आपण पहिल्या डायग्रामकडे जाऊया. समजा पुन्हा अजून मागणी कमी झाली. मागणी कमी झाल्यामुळे हा मूळचा मागणी वक्र आहे तो डाव्या बाजूला शिफ्ट होईल आणि नवीन D2 हा नवीन मागणी वक्र तयार होईल जो मूळचा SS या पुरवठा वक्राला E2 या ठिकाणी संतुलित होते. त्यामुळे E2 या ठिकाणी समतोल अवस्था प्रस्थापित होईल आणि OQ एवढा आउटपुट निश्चित होईल आणि OP2 एवढी किंमत ठरली जाईल. आता आपण दुसऱ्या डायग्रामकडे जाऊया. आता हा पॉइंट आला E2 इथला ज्या ठिकाणी उद्योग संस्थेला काय होते व लॉस होत आहे. आता या ठिकाणी ॲव्हरेज रेव्हेन्यू 2 आणि मार्जिनल रेव्हेन्यू 2 वक्र आपण काढलेला आहे. ह्या मार्जिनल रेव्हेन्यू 2 ला हा शॉर्ट टर्म मार्जिनल कॉस्ट कर्व E2 याला काय करतो छेदून जात आहे. त्यामुळे इथं संतुलन होतं. आता आपण शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व काढूया. हा झाला आपला शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व. शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा ॲव्हरेज रेव्हेन्यू वक्राच्या वरच्या बाजूला आहे. म्हणजे या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज रेव्हेन्यू
किंवा ॲव्हरेज कॉस्ट ग्रेटर दॅन प्राइस. त्यामुळे या ठिकाणी किंमत याच्यापेक्षा खर्च जास्त आहे. त्यामुळे आपण हा शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्वच्या एच पॉइंट पासून हा पुन्हा आपण जर एखादा लंब टाकायचा म्हटलं OQH-Q2 हा आपण लंब टाकलाय जो OX ऍक्सिसला इथं छेदतोय. त्यावेळेस OQ2 एवढं आउटपुट निश्चित होईल आणि किंमत आहे ती OS एवढी किंमत ठरेल. म्हणजे प्राइस OS एवढी झाली आणि आउटपुट OQ2 एवढं झालेलं आहे. आता आपण जो लॉस होतोय तो लॉस मोजण्याचा प्रयत्न करूया. लॉस इथं टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट करणार आहे. जो शिल्लक राहणार आहे तो या ठिकाणी तोटा असणार आहे. आता या ठिकाणी OS ही प्राइस आहे आणि OQ2 हे आउटपुट आहे. ह्या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला OSE2Q2 हा टोटल रेव्हेन्यू मिळेल. बाजारपेठेमध्ये OS किमतीला OQ2 आउटपुट विकला असता तर त्या उद्योगाला जी प्राप्ती मिळणार आहे ती एकूण प्राप्ती OSE2Q2 एवढी असणार आहे. परंतु OQ2 एवढं उत्पादन येण्यासाठी आलेला खर्च मोजायचं म्हटलं या शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्वच्या खालचा भाग हा खर्च दर्शवत आहे. त्यामुळे HQ2 इज इक्वल टू PO आहे हा कॉस्ट आणि OQ2 हे आउटपुट ह्या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला मिळतोय टोटल कॉस्ट. त्यामुळे OP गुणिले OQ2 बरोबर OPH-Q2 हा झाला टोटल कॉस्ट. आता इथं OSE2Q2 टोटल रेव्हेन्यू आहे आणि OPH-Q2 हा टोटल कॉस्ट आहे. या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू पेक्षा टोटल कॉस्ट काय हो जास्त आहे. त्यामुळे OSE2Q2 मधून OPH-Q2 वजा केला असता SPH-E2 हा जो भाग आहे हा भाग उद्योग संस्थेला होणारा तोटा दर्शवत आहे. लॉस या ठिकाणी होत असतो. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगावी अशी तुम्हाला वाटतं, हा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व आहे. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व हा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व हा शॉर्ट टर्म मार्जिनल कॉस्ट कर्व A2 या ठिकाणी काय करतो छेदून जात आहे. हा जो पॉइंट आहे त्याला आपण शटडाऊन पॉइंट असं म्हणत असतो. म्हणजे A2 हा बिंदू उद्योग संस्थेने उत्पादन बंद ठेवण्याचा बिंदू हा आहे हा दर्शवत आहे. कारण शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा शॉर्ट टर्म मार्जिनल कॉस्ट कर्वला छेदत आहे. या A2 बिंदूला या ठिकाणी उद्योग संस्थेला जो खर्च करावा लागतोय तो खर्च आणि जी प्राप्ती मिळते त्या प्राप्तीचा विचार केला तर उद्योग संस्थेचा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि ॲव्हरेज फिक्स कॉस्ट हे दोन्ही भरून निघत नाही. हा पॉइंट शटडाऊन पॉइंट होतो. त्यामुळे उद्योग संस्था या ठिकाणी उत्पादन करत नाही. त्याऐवजी उद्योग संस्था उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतात. अशा पद्धतीने या भागामध्ये आपण अल्पकालीन उद्योगाचा समतोल पाहिलेला आहे. धन्यवाद.